शक्तीपीठ महामार्गाबाबत सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथे भूसंपादनबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हाकलून लावले। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे। त्यासाठी रेखांकन करण्याचं काम सुरू होईल। या कामामध्ये बाधित शेतकऱ्यांचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे। त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठीत केली असून जिल्ह्यातील बुधगाव, कौलापूर, पद्माळे येथे हे अधिकारी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेले होते। यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी शेतकऱ्यांचं रौद्ररूप पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला। तसेच कौलापूरमध्ये अधिकाऱ्यांनी पेटाळून लावल्याची माहिती महामार्ग कृती समितीचे नेते दिगंबर कांबळे यांना दिली। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे। जिल्ह्यातील कवटेमंकाळ, तासगाव व मिरज तालुक्यातील शेत जमिनीचे रेखांकन करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना विरोध होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांची समिती आज मिरज तालुक्यातील कौलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे या ठिकाणी गेली होती। यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली। या महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन करून देखील याचा रेटा का केला जातोय असा प्रश्न यावेळी उपस्थित केला। गावातून शक्तीपीठ बाधित शेती बचाव कृती समितीच्या सदस्यांनी समन्वयकांना पेटाळून लावलं तर सांगलीवाडीमध्ये प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे।